राज्यातील विविध भागात 29 ते 31 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा. रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस. गावातील रस्त्यांना आलं नदीचं स्वरूप. नागपुरात मुसळधार पावसानंतर अनेक भागात पाणी शिरलं. सोमवार शाळेच्या मैदानात पाणी. विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका. तर उद्या शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर. खोपोलीतल्या झेनित धबधब्यावर अडकलेल्या 70हून अधिक पर्यटकांची सुटका. मुसळधार पावसानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अडकले होते पर्यटक. आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की. विद्यार्थी आंदोलकांवर भाजप खासदार कंगना रनौत यांची बोचरी टीका. विद्यार्थ्यांकडून पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिल्यात. लवकरच शांततापूर्ण आंदोलनाद्वारे याला प्रत्युत्तर देणार. अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा. नया शिक्षा मंत्री चुना. एक ऐसे व्यक्ति को इस पद पर आसीन किया जिसने एक गर्भवती महिला के बलात्कारियों की रिहाई पर अपनी सहमति व्यक्त की. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याचा कारभार देण्याच्या निर्णयावरून प्रियंका गांधींचा निशाणा. लोकसभेत गदारोळ. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आत्मसमर्पण केलेल्या सोनू कुमार दिवाकर या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आरोपींचा गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावा. उल्हासनगर अंबरनाथ रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर लोखंडाचा मोठा तुकडा आढळून आल्यानं खळबळ. मोटरमॅननं ट्रेन वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. लोखंडी तुकडा कुणी ठेवला याचा शोध सुरू. आणि मुंबईत एमडीएची मोठी कारवाई. नियमांची पायमल्ली केल्यानं सीसीआय, एमआयजी सह 5 नामांकित क्लबमधील कॅन्टीन परवाने निलंबित. दरम्यान लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली. पंतप्रधान मोदींनी एका अशा व्यक्तीची नवीन शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे ज्यांनी एका गर्भवती महिलेवरील बलात्कार प्रकरणातील दोषींची सुटका करण्यास संमती दिली होती, असं प्रियंका गांधी यांनी संसदेत म्हणताच मोठा गदारोळ उडाला. प्रियंका यांच्या या वक्तव्यानंतर प्रल्हाद जोशींनी त्यांच्याकडून माफीनाम्याची मागणी केली. प्रधानमंत्री महोदय जी ने नया शिक्षा मंत्री चुना. एक ऐसे व्यक्ति को इस पद पर आसीन किया जिसने एक गर्भवती महिला के बलात्कारियों की रिहाई पर अपनी सहमति व्यक्त की, खुशी जताई. देश की करोड़ों लड़कियों को प्रधानमंत्री जी ने क्या संदेश दिया? सर, अखबारों में है. अखबार में नहीं, मेरा कुछ भी बोल के चले जाते हैं क्या? क्या है इनके पास? अभी हमारे वर्तमान नए शिक्षा मंत्री को जो उन्होंने टिप्पणी की, कैरेक्टर असैसिनेशन है एक तरीके से संसद में, और इस तरीके के भाषा हम उम्मीद नहीं करते हैं. मैं इसमें प्रल्हाद जोशी जी ने भी खुद कहा है, एक तो उन्होंने प्रियंका जी ने जो गलत बात कही है रिकॉर्ड पे, उसको रिकॉर्ड से हटा दिया जाए. जिम्मेदारी के साथ बोलना चाहिए. अगर पूरा ऑथेंटिकेट नहीं कर सकते हैं तो मैं ये मानता हूं कि उनको क्षमा मांगना चाहिए सदन से. आज जो मिस इन्फॉर्मेशन कर रहे हैं, नहीं तो मिस इन्फॉर्मेशन के लिए कार्रवाई करना चाहिए सर. ये क्या कुछ भी बोल के चल सकता है क्या? और प्रोसीजर फॉर द मिनिस्टर द करेक्टिंग द मिस्टेक 114 में अगर वो
आपने जो रूल का जिक्र किया 353 में, मुझे कोई नोटिस नहीं दिया है, मैं इधर प्रेजेंट हूं और मैंने ऐसे कैसे बिना ऑथेंटिकेशन बोल सकते, मुझे बिना नोटिस दिए हुए, इसलिए मैं इसको खंडन करता हूं। दिल्ली पोलिसांनी काही एक्स हँडल्सना नोटीस बजावलेली आहे। या हँडल्सवर काही व्यक्तींनी अश्लील भाषेमध्ये माहिती शेअर केलेली होती आणि पोलिसांनी काही न्यूज पोर्टल्सना सुद्धा नोटीस पाठवलेली आहे। या व्यक्तींच्या काही ट्विटमध्ये पंतप्रधानांविरुद्ध तसंच सुरक्षा दलांविरुद्ध अश्लील भाषा वापरण्यात आली होती। त्यांच्याकडून याबाबत माहिती आता मागवण्यात आली आहे। आणि अभिजित दिपकेची आता प्रतिक्रिया आलेली आहे। पोलिसांनी जर विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा अभिजित दिपके यांनी सरकारला दिला आहे। या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे। पोलिसांनी विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास कॉक्रोच जनता पार्टी लवकरच शांततापूर्ण आंदोलनातून उत्तर देईल। सरकारनं विद्यार्थ्यांना टार्गेट करणं थांबवावं असं सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। यानंतर बातमी आहे पावसाची। नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलंय। या मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलं आणि या पावसाचा सर्वाधिक फटका प्रतापनगरमधील सोमलवार शाळेला बसला। शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थी काही काळ अडकून पडले। स्थानिकांनी बचाव कार्य राबवत या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं। नागपूरच्या तात्या टोपे हॉल परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, त्यामुळे इकडची वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती। शहरातील नरेंद्रनगर रेल्वे पुलाच्या खाली सुद्धा पाणी साचलं, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती। मनीष नगरचा अंडरब्रिज पाण्याखाली गेला, त्यामुळे ब्रिज बंद करण्यात आला वाहतुकीसाठी। हिवरीनगर, बेसा, बेलतरोडी या भागामध्ये सुद्धा पाणी साचलेला होता। हे भाग पाण्याखाली गेले होते। आणि नागपूर शहराला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। फक्त एका तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 2.5 तास मुसळधार पडलेल्या या पावसामुळे सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचं स्वरूप आलं। दुसरीकडे खामला परिसरातील शाळेत पूरस्थिती अधिकच गंभीर बनलेली होती। खामला भागातील शाळेच्या आवारात आणि मैदानामध्ये तब्बल 3.5 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं। अचानक साचलेल्या या पाण्यामुळे अनेकांना चालणंही अवघड गेलं। शाळेत पाणी भरल्याची माहिती मिळताच पालकांनी तात्काळ शाळेच्या दिशेने धाव घेतली। चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। शाळा प्रशासन, काही दक्ष नागरिक आणि पालकांनी एकत्र येऊन बचाव कार्य सुरू केलं। 3 ते 4 फूट साचलेल्या पाण्यातून वाट काढत पालकांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षितपणे शाळेबाहेर आणलं। प्रशासन जबाबदार आहे, कारण की काम चालू केलेलं आहे एनएमसीने रोडचं आणि त्यांनी वेळेत पूर्ण नाही केलं असं मला वाटतं। काम मागच्या 6 महिन्यापासून किंवा जास्त महिने सुरू आहे, पण हा जो शाळेजवळचा जो पॅच आहे ना, हा त्यांनी उन्हाळ्यामध्ये जर कंप्लीट केला असता ना, तर कदाचित हा त्रास मुलांना कमी झाला असता। त्यांनी पहिलेच सगळे कामं करून टाकली आणि हा पॅच त्यांनी आता घेतला शाळा सुरू झाल्यावर, जो त्यांनी पहिले करून टाकायला पाहिजे होता। तर हे जे पाणी साचलं आहे, मुलांना त्रास होतो आहे, ट्रॅफिक जाम होतोय, हा त्रास वाचला असता पॅरेंट्सचा आणि मुलांचा पण। रायगड जिल्ह्यातील खोपोली इथल्या प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसराला ओढ्याचं स्वरूप आलं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 70 पेक्षा जास्त पर्यटक हे अडकलेले होते। या परिसरामध्ये ओढ्याला अचानक पूर आला आणि 70 पेक्षा जास्त पर्यटक इथं अडकले। रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावत 1.5 वर्षाच्या बालकापासून ते 60 ते 65 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांची सुखरूप सुटका केली। आपत्कालीन परिस्थितीमध्ये दाखवलेल्या या अतुलनीय धाडसाबद्दल खोपोली पोलीस आणि रेस्क्यू टीमचं सर्वत्र कौतुक केलं जाते। तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हाहाकार पाहायला मिळतोय। हिमाचल प्रदेशातील चंबा इथं मुसळधार पावसानंतर आलेल्या अचानक पुराच्या प्रवाहात अनेक वाहनं वाहून गेली। त्याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या ढिगाऱ्याखाली ट्रक गाडले गेले आणि रस्ते बंद झाले। उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे परिस्थिती बिकट बनलेली आहे। दुथडी भरून वाहणाऱ्या टॉन्स नदीवरील एक पूल कोसळला, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली। पूल कोसळल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचं दिसतंय। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतोय।
याशिवाय गुजरातमध्ये सुद्धा पुराचा तडाखा पाहायला मिळतोय। वलसाडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका मुलाची सुटका करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। एका टोपलीचा वापर करून त्या मुलाला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढलं। केवळ 1-2 नव्हे तर लोकांच्या एका मोठ्या समूहानं एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली आणि त्या मुलाचा जीव वाचवला। ती टोपली प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवली होती। त्यामध्ये पाणी शिरलं तरी ते मुलापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली होती। तर तिकडे आसाममध्ये लाखो लोक भीषण पुराच्या विळख्यात सापडलेले आहेत। काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी 6 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे प्रचंड हाहाकार माजलाय। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागामध्ये सुमारे 4,50,000 नागरिक अडकून पडले होते आणि या पुरात आतापर्यंत 68 जणांचा मृत्यू झालाय। अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाली आहे। पुराची दाहकता आता समोर आली आहे।